नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या. हत्येमागे कुणीही असो, कारवाई होणारच. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन. स्पेशल SIT नेमण्याची ही घोषणा. आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं. परभणीत कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. कामगिरी बरोबर नसावी म्हणून भाजपातल्या काहींना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नसावं. मंत्री न झालेल्यांना पक्षात मोठी जबाबदारीही मिळू शकते. फडणवीसांचं विधान. आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. 21 तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार. अधिवेशनाच्या संस्थेला विरोधकांकडून चहापान कार्यक्रमावर बहिष्कार. मंत्रिमंडळ विस्तारात 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी. भाजपच्या 9, शिवसेना शिंदे गटाच्या 6 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान. भाजपच्या एकूण 19 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. बावनकुळे, चंद्रकांत पाटील, विखे पाटील, पंकजा मुंडेंसह प्रमुख नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश. 15 कॅबिनेट मंत्री तर 4 राज्यमंत्र्यांचा शपथविधी. शिवसेना शिंदे गटातील 11 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाईंसह दिग्गजांचा समावेश. 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ. दादा गटातील 9 आमदारांना मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न. मुश्रीफ, धनंजय मुंडे, भरणे, अदिती तटकरे, झिरवाळ यांचा समावेश तर इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्री म्हणून शपथ. मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील 10, विदर्भातून 9 जणांना संधी तर ठाणे कोकण विभागातून 8 मंत्री. उत्तर महाराष्ट्रातील 7 जणांना मंत्रिपदाची संधी. महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये 4 महिलांना मंत्रिमंडळात स्थान. पंकजा मुंडे आणि अदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकरांनी घेतली राज्यमंत्री म्हणून शपथ. भाजपकडून दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांना डच्चू. पक्ष संघटनेत मोठं स्थान मिळण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळलं. छगन भुजबळ, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. भुजबळांकडे महत्वाची जबाबदारी द्यायची असल्यानं मंत्रिपद नाही. छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून दिग्गजांना डच्चू. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना यंदा मंत्रिपद नाही. तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपूरवरून रवाना. मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज. मंत्रिपद न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज. शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना मंत्रिपद मिळालं. पक्षात योगदान नसणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान असाही आरोप. मंत्रिमंडळात संधी मिळाली असती तर सोनं केलं असतं. मी नाराज नाही. संघर्ष माझ्या 5वीला पुजलाय. प्रकाश सुर्वे यांच्याकडून खंत व्यक्त. ज्यांना फोन गेले त्यांनी शपथ घेतली. काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात. मंत्रिमंडळ विस्तारावर माजी मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मराठवाड्यात 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ. संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर आणि बाबासाहेब पाटलांना संधी तर पंकजा मुंडे, अतुल सावे आणि धनंजय मुंडेंनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याला लॉटरी. एकट्या सातारा जिल्ह्यात 4 कॅबिनेट मंत्री तर पुणे जिल्ह्यात अजितदादांसह 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद. मुंडे भाऊ बहीण पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकत्र. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही कॅबिनेट मंत्रीपद. विरोधकांच्या विरोधानंतरही महायुतीकडून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची संधी. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा विरोधकांचा आरोप. मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला संधी न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज. उरलेली 2 मंत्रिपदं देण्याची आठवलेंची मागणी. शिंदे गटाच्या वाट्याला महत्वाची खाती येणार. सूत्रांची माहिती. गृहनिर्माण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार. सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणींनी मला वाचवलं. लाडक्या बहिणींमुळे आम्ही निवडून आलो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुनरुच्चार तर बहिणींनी मेहुण्यांचं ऐकलं नसल्याचीही प्रतिक्रिया. अधिवेशन खूप कमी कालावधीचं 4 आठवड्यांचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य.
विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास महाविकास आघाडी निर्णय घेईल। विधानसभेत ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता। विरोधी पक्षनेत्याबाबत ढकलाढकली न करता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर अध्यक्ष एका मिनिटात निर्णय घेतील। सत्ताधाऱ्यांचा अध्यक्ष असल्यानं जबाबदारी त्यांचीही आहे, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मंत्रिमंडळ विस्तारानंतर सीएम डीसीएम यांच्या सर्व नव्या मंत्र्यांचं चहापान, तर सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। संख्याबळ कमी असलं तरी विरोधकांचा योग्य मान राखला जाईल, महायुतीच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही। मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक। पुढच्या 1 वर्षात कोणते प्लॅन पूर्ण करायचे त्यावर बैठकीत चर्चा। मला संधी मिळाली तर रस्त्यासाठी पैसे देणार, बारामतीत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार का, राजकीय वर्तुळात चर्चा। रवींद्र चव्हाणांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं चव्हाणांना नवी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती। एकजूट ठेवून विकासावर भर देणार, कॅबिनेट बैठकीत चर्चा, तर नाराजांच्या समजुतीसाठी प्रत्येक पक्षाच्या 3 नेत्यांवर जबाबदारी। नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मातोश्री बाहेर बॅनर, मंत्रिपद मिळताच राणे समर्थकांकडून मातोश्री बाहेर बॅनरबाजी, बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख। जळगावच्या भाजप कार्यालयात जोरदार जल्लोष सुरू, गिरीश महाजन आणि संजय सावकार यांना मंत्रिपद मिळाल्यानं जल्लोष, डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष। आमदार पंकज भोयरांना मंत्रिपद मिळाल्यानं केंद्रीय नेतृत्वाचे भाजपच्या सुनील गफाटेंनी आभार मानले, तर पंकज भोईर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचं काम करतील, सुनील गफाटकडून विश्वास व्यक्त। नंदुरबारच्या सारंगखेड्यात चेतक फेस्टिव्हलला सुरुवात, आतापर्यंत 14 राज्यातून 2400 घोडे दाखल, 50,000पासून ते 5 कोटींपर्यंत घोडे। जळगावातील फातिमा नगरात सुरू असलेल्या रिफिलिंग सेंटरवर एमआयडीसी पोलिसांचा छापा, कारवाईत 34 व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर जप्त, चालकावर गुन्हा दाखल। जळगावात हरिओम मॉर्निंग ग्रुपकडून तरसोदमधील गणपती तीर्थक्षेत्रावर पायीवारीचं आयोजन, उपक्रमाचं 17वं वर्ष। जळगावातील जैन हिल्सवर सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला कृषी अनुसंधान परिषदेचे माजी डीजीजी डॉक्टर HP सिंह यांची भेट, शेतकरी बांधवांनी महोत्सवाला भेट देण्याचं सिंह यांचं आवाहन। परभणीतील न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, आरपीआय आठवले गटाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी। परभणीत मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आंबेडकरी अनुयायांकडून जोरदार घोषणाबाजी।